जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। बाप्पा घरी आलेले 5 दिवस झाले आणि या 5 दिवसामध्ये आपला घर एवढा भरला होता ना, एवढा आनंदाचा माहोल होता। का आनंदाचा माहोल होता सांगू का तुम्हाला? या 5 दिवसामध्ये आपले नातेवाईक आपल्या घरी यायचे, पाया पडायचे आणि बसून मन भरून बोलायचे आणि आम्ही पण 5 दिवस पूर्ण आपल्या नातेवाईकांना पूर्ण वेळ दिला आणि एकदम मन भरून बोललो त्यांच्याशी आणि एन्जॉय केली। पण मित्रांनो, आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे, तर आज ना सर्वांचे चेहरे पडलेले आहेत आणि एकदम मन भरून आलेलं आहे। का माहिती आहे का? कारण या 5 दिवसामध्ये ना बाप्पा आपल्या घरी आल्यापासून सगळे जे नाही घरी नाही येणारे लोक पण आपल्या घरी आले आणि आपल्याशी मन भरून बोलले आणि आज डबल बाप्पा आपल्या घरून जाणार आणि डबल आपण पुढच्या वर्षी सर्व नातेवाईक एकत्र येणार, एकत्र बोलणार। या गोष्टीचा म्हणजे दुःख मनामध्ये असतो आणि बाप्पा पण आपल्या घरातून जाणार आहे याच्यासाठी सर्वांचे मन वगैरे भरून आलेले आहेत। मित्रांनो, आता बघा, बाप्पाला विसर्जनाला घेऊन जायच्या अगोदर सेजूनी बाप्पाला जेवढा प्रसाद पाहिजे होता तेवढा प्रसाद बनवून इकडे बाप्पाला निवेद वगैरे दाखवलेला आहे आणि आता सेजूनी तयारी केलेली आहे आणि आता आम्ही आरती करणार, पूर्ण घर बाप्पाला फिरवणार आणि मग आपल्या चिखलोली गावातले रीतिरिवाज तुम्हाला बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये। कारण का लोक बाप्पाला घरी घेऊन येतात आणि जाताना गाडीमध्ये घेऊन जातात, तर याच्यामध्ये कसं माहिती आहे, कुठेतरी आपली परंपरा आपण हरवलेलं आहे। पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावखेड्यामध्ये अजून पण पुराणे रीतिरिवाज चालू आहेत आणि डोक्यावरती घेऊन जायची प्रथा प्रत्येक घरचा माणूस गणपती बाप्पा डोक्यावरती घेतो आणि एकामागे एक असे सर्व उभे राहतात आणि एक एक गणपती उचलला जातो आणि त्याला घेऊन जातात ना। त्याच्या अगोदर आपली जी पण ग्रामस्थ मंडळी आहेत चिखलोली गावातले भजनी मंडळी, ते लोक बाप्पाला मस्त एकदम बाप्पाचे गजर करत एकदम मस्त बाप्पाच्या धुंदीमध्ये एकदम एन्जॉय करत बाप्पाला कशा प्रकारे विसर्जनाला घेऊन जातात हेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार। तर चला पटापट आता आमच्या घरातली आरती वगैरे आम्ही करून घेतो। जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैती सागर मंथन पे केले, त्या माझी अवचित हाला लुटिले, तेत्वा असुरपणे प्राशन्न केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव व्यंग्रा बर्फानिवर्द सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुंजन सुखारी, शतकोटीचे विजय वाचे उच्चारी, रघुकुल टिळक रामदासा अंतरी। जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा। आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव दुर्गे दुर्गड बारी तुझ संसारी, अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझेसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, शाही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाई। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजाशा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा, आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशा। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी युगे 28 विटीवर उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा। जय देव तुळशी माळा गळा कर ठेवणी कंठी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी, देव सुरवर निते ती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती। जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा। जय देव धन्य वेणुनाद अणक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा, राई रखमाबाई राणी या सकळा, ओवाळी ती राजा विठबा सावळा। जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा। जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती, चंद्रभागे माझी सोडून या देती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती।
जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती ओ साधू संत येती चंद्रभागे माझी स्नाने जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवसी नाम देव भावे वळती जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव गाली लोटांगण वतीन चरणम डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंदे पूजन भावे वाई मने नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकल परस्मै नारायणायं समर्पयामि अश्वं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागण्याची आता जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उदीर मामा की जय जेवढा बाप्पाला निवद लागतो तेवढा आपण बाप्पाला इकडे निवद वगैरे दाखवलेला आहे आणि शेवटची आरती वगैरे घेतलेली आहे धूप अगरबत्ती सर्व काही लावलेलं आहे आता बाप्पाला आपण उतरवून खाली ठेवणार आहोत आणि खाली ठेवल्यानंतर जेव्हा बाप्पाला आपण खाली उतरवून जेव्हा सर्वांच्या आरत्या वगैरे होतील सर्वांचे बाप्पा खाली उतरतील त्यावेळेला जेव्हा घरातून काढतो ना त्यावेळेला पूर्ण बाप्पाला घर दाखवतो आणि मग शेवटचं घर दाखवून बाप्पाला घेऊन आपण निघतो तर आता सर्वात अगोदर आपण बाप्पाला खाली घेणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता बाप्पाला आपण इकडे खाली ठेवलेला आहे बाप्पाचे एक एक निवद आपण असे ठेवणार आहोत पुढे आता हे बाप्पाचे निवद असे आपण लावतोय पूर्ण सजवून घेतोय एकी बाजूला कारण बाप्पाला आपण बनवले होते ना तर बाप्पाचेच निवद आहेत ते अशा प्रकारे आपण बाप्पाचे निवद सर्व लावून घेणार आहोत आणि ही आरती लावलेली बाप्पाची मित्रांनो सर्वात अगोदर आपण बाप्पाला घर फिरवणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा असा बाप्पाला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे बाप्पाला घर फिरवायचा असतो आणि घराचे चारही कोपरे दाखवायचे असतात असा रीतिरिवाज आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कारण बाप्पा घरी आल्यानंतर बाप्पाला आपलं घर माहीत पाहिजे आपण ज्या भक्ताच्या घरी आलेलो आहे त्या भक्ताचं जसं पण घर असेल छोटं असो कसं असू दे झोपडं असू दे पण कसं आहे की एवढ्या आवडीने आपण बाप्पाला घरी घेऊन येतो ना तर बाप्पाला आपला घर दाखवणं गरजेचं आहे आणि घराचे 4 कोणे दाखवायचे गरजेचे आहे आपण आपल्या बाप्पाला घराचे 4 कोणे दाखवलेले आहेत आणि आता आपण बाप्पाला बाहेर घेऊन जाणार आहोत आणि बाहेर जाऊन आपण डोक्यावरती घेऊन बाप्पाला आपण विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत ती अशी हिंदू धर्मातील परंपरा आम्ही फॉलो करतोय बाप्पा कैसा पकडतो संभाल के हा आता या वर्षी पण शिवा दरवर्षाप्रमाणे आलेला आहे आपल्या घरी बाप्पाला घेऊन आणि बाप्पाला बाहेर काढायच्या अगोदर आपण नारळ फोडणार आहोत तेव्हा बाप्पाला आपण बाहेर उतरणार आहोत मित्रांनो आता बाप्पाला आपण नारळ फोडणार आहे जरा वेगळ्या पद्धतीमध्ये बघू बाप्पाने आपल्याला ताकद दिले का गणपती बाप्पा या इकडं गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता बाप्पाचा जो मागचा जो रुमाल आहे तो व्यवस्थित टाकून घेणार इस पे मारो उतरने से झुक जा इतना हाइट नहीं है हम लोग का हाँ हाँ चल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता बाप्पाला आम्ही डोक्यावरती उचललेलं आहे आणि आपल्या मित्राचं घर आहे त्या समोर आलेलो आहे
आता इकडे आपला हा बाप्पा इकडे थांबलेला आहे, डोक्यावरती उचलून ना आपले घरचे माणसं बाप्पाला निरोप द्यायला खाली आलेले आहेत. आणि इकडच्या साईडला आपल्या मित्राचा बाप्पा पण बाहेर काढलेला आहे. अशी चिखलोली गावामध्ये परंपरा अशीच आहे का एक बाप्पा उचलल्यानंतर दुसरा बाप्पा दाराशी येऊन थांबणार, तेव्हा आपला हा दुसरा बाप्पा उचलला जाणार. प्रत्येक घरोघरी हीच परंपरा असणार आहे आपल्याकडं. कारण का एक मोरया मोरया मोरया. आता इकडे बाप्पाला उचललेला आहे मोरया. आता 2 गणपती उचललेले आहेत, एक माझा गणपती उचलला आहे आणि कैलाश भोईरचा गणपती. गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. शिवाजी आगे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. इकडे बाप्पा बसवलेला आहे आणि आता दुसरा एक बाप्पा इकडे बसू, जे मोठे मोठे गणपती असतात ते इथे बसवतात. मोरया मोरया. गणपतींच्या पुढं आपले गावकरी वारकरी मंडळी आहेत, जे भजन मंडळी आहेत ते पुढे असणार आहेत आणि त्याच्या मागे डोक्यावरचे गणपती आणि त्याच्या मागे जे मोठे मोठे गणपती आहेत ते गाड्यांच्या मध्ये असणार. इकडे आपल्या मित्राची फॅमिली गौर घेऊन उभी आहे. उमेश धोंडे यांची गौर इकडे. जसे गावाचे नियम आहेत तसे नियम सर्व फॉलो करतात. आपली वारकरी मंडळी पुढे निघाले गणपती बाप्पाचा गजर करीत. हे नियम आहे आणि प्रथा आहे गावाची का गौरी गणपती जाताना त्यांचा चेहरा आपल्या घराकडेच असला पाहिजे, अशी प्रथा आहे चिखलोली गावाची. प्रत्येक गावोगावीची अलग प्रथा असं माहीत आहे, पण आमच्या गावाची जरी ही प्रथा आहे आणि ती आम्ही फॉलो करतो. दादा थांब दादा. अशा प्रकारे हे गणपती डोक्यावरचे गणपती उचलले जातात. आपल्या दाराशी आले तर सर्व गणपती उचलले जातात. आणि इकडे बघा मोरया. इकडे गाडीमध्ये गणपती घेतलेले आहेत, मोठे गणपती आहेत, डोक्यावर घेता येणार नाही म्हणून गाडीत घेतलेले आहेत. जावयांच्या गौरी काढल्या तिकडे. ही गौर जॉईंट झाली डोक्यावरती. जय. अशी परंपरा आहे आपल्या चिखलोली गावातली. जे डोक्यावरचे गणपती आहेत 5 दिवसाचे हे सर्व असे लाईनशी जातात. आता आपण पुढे जाणार आहोत.
ना. ही आहे आमच्या गावाची परंपरा. पुढे वारकरी मंडळी, मागे गणपती डोक्यावरती, त्याच्या मागे ज्या आहेत मोठ्या मोठ्या गणपती आहेत ते डोक्यावरती नाही गाडीवरती आणतात. तर अशा प्रकारे आमच्या चिखलोली गावाची परंपरा आहे बघा. हा बघा बुवा रिक्षामध्ये बाप्पाला घेऊन चला. इकडं बलिराम पाटील आलेले आहेत, त्यांचा बाप्पा सुद्धा गौरी आहे ती सुद्धा रिक्षामध्ये चाललेली आहे. जास्त मोठी असल्यामुळे डोक्यावरती न्यायला त्रास होतो. आणि असे समोर गणपती आलेले आहेत. गणपती बाप्पा लवकर या. दुसरा गणपती इकडे आहे, गाड्यांच्या मध्ये असणार आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. हा गणपती पण आपल्या राऊतांचा गणपती आहे, एकदम मजेत. हा आमच्या राऊतांचा गणपती आहे, ही राऊतांची फॅमिली. आणि हे मोठे मोठे गणपती गाड्यांच्यात घेतलेले ते तुम्हाला दाखवतो मी आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्व दाखवणार, डोक्यावरचे गणपती कसे घेऊन जातात, गाडीतले गणपती कसे घेऊन जातात. आणि इकडे बघा गिरीश माझा मित्र, त्यांचा सुद्धा गौरी गणपती काय आहेत ते सुद्धा गाडीमध्ये घेतले. जास्त मोठे असल्यामुळे डोक्यावर घेऊन जाता येत नाही. आणि इकडे आमचे चंदू नाना इकडे बसले मस्त पैकी. मोरया जय. इकडे आपले गोमारे यांचा सुद्धा गणपती इकडे आलेला आहे डोक्यावरती. आणि इकडे आपले मित्रमंडळी हे बघा. आणि इकडे मित्रमंडळी हे आमच्या खालच्या गावातले मित्रमंडळी, यांचा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि हे लोक चाललेले आहेत. मोरया मोरया. आता इकडे बघा हे समोर दिनेश भोईर यांची एक शेवटला टेम्पो राहिलेली आहे. आणि इकडे सुद्धा टेम्पोमध्ये गणपती झालेत. आणि इकडे सुद्धा बघा एक गणपती आहे, ते बाहेरचे लोक आलेले आणि जॉईन केलेलं आहे त्यांनी. आणि इकडे समोर बघितलात तर भोईर, दिनेश भोईर आणि आपले कैलाश भोईर यांचा गणपती सुद्धा आतमध्ये आहे. बघितलं तुम्ही, हे आपली भोईर फॅमिली होती, यांचे गणपती होते. चला आता पुन्हा आपण पुढे जाऊया. इकडे पण आता डोक्यावरती गणपती घ्यायला लावलेले आहेत. जे गाडी थांबले होते आता याच्या पुढे गाडी जाणार नाही. आता याच्या पुढे हे लोक सुद्धा डोक्यावरती गणपती घेणार पुढे. हा माझा लहानपणाचा मित्र गिरीश गोमारे, त्यांचा सुद्धा गणपती इकडे. हे बघा इकडे डोक्यावरती गणपती उचलले. आता इकडच्या साईडला सुद्धा डोक्यावर गणपती उचलणार. आमचा मित्र गोपीनाथ धोंडे, हा आमचा मित्राची पण घरचे गौरी गणपती बघा किती मोठे असतात. दरवर्षी यांचे गौरी गणपती खूप मोठे असतात म्हणून ते गाडीवरती घेणार. आता इथून हे डोक्यावरती घेणार. आणि आमच्या गावाचा इकडचा निसर्ग बघा जरा तुम्ही, किती सुंदर आहे. चिखलोली गावाच्या इकडचा निसर्ग खूप छान आहे. मी आज तुम्हाला दाखवलं चिखलोली गावातले गणपती विसर्जन कसे असतात. शहरामध्ये लोक गणपती आणतात पण गाडीमध्ये ठेवून सीधे विसर्जनाला घेऊन जातात. पण गाव खेड्यामध्ये अजूनसुद्धा जी प्रथा आहे डोक्यावरती घेऊन जायची, ती अजून पण प्रथा जपत आलेल्या आहेत. सर्वात अगोदर आमचा गणपती आहे, मग इकडे आपले जनार्दन धोंडे त्यांचा आणि रोहिदास अगविले यांचा. आणि मग इकडे फोर्थला आपला उमेश धोंडे यांची गौर आहे. अशा प्रकारे. आणि इकडे आमचे जावयांचा सुद्धा आहे इकडे. हा आमच्या जावई आई योगेश भोईर यांचा गणपती घेतलेला इकडे.
आता गणपती सर्व खाली घेऊन येणार इकडे आणि इकडे समोर मैदान आहे त्या मैदानामध्ये घेऊन जाणार आणि एक एक गणपती लाईनशीर लावणार. ही गावाची परंपरा आहे. आता लाईनशीर गणपती लावले जाणार इकडे येऊन इकडे गणपती बाप्पा मोरया. बस येऊ. आता हा एक गणपती इकडे लावणार आपला. तर आता लाईनशीर गणपती लावले जाणार इकडे. आता सर्व गावातले गणपती गौरी गणपती असे उतरणार इकडे आणि इकडे लाईनशीर लावून घेणार. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातली प्रथा कशी असते. अशाच प्रकारे सगळे गौरी गणपती इथे उतरले जाणार लाईनशीर आणि इकडे आपला जो डॅम आहे त्या डॅममध्ये इकडे विसर्जन केला जाणार. हा डॅम आहे जास्त आतमध्ये नाही जात. सर्व इकडेच थोडंसं पाणी आहे कमरेवर छातीवर इकडे विसर्जन केलं जाणार. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे इकडे लाईनशीर गणपती लावले चालले तिकडं आणि क्राऊड जास्त असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल की नाही दिसेल माहीत नाही पण जेवढं फुटेज मिळतील तेवढे घ्यायचं मी प्रयत्न करतो. मंगलमूर्ती दर्शन प्रेमाना कामना प्रेमाना कामना पूर्ती जय देव जय देव. कंकु केशरा नीरज शोभतोबरा रुंजुंते नपोरे चरणी गागरिया जय देव जय देव. मूर्ती वसी मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय देव. पीतांबर परवर वंदना सरसंड वक्रतुंड त्रिनयना दास नामाचा वट्टा हे सजना संकटी पाहावे विघ्नानी रक्षावे सुंदर वंदना जय देव. दिवसी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. विकाल ब्रह्मांडी माला विजय कंठमाला ते नेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाला तेथून आहे झुळझुळा जय देव जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती ओ वालू भारती ओ वालू तुका जय देव जय देव. बोला नेने विशाला अर्धंगी पार्वती सुन्नांच्या माला विभूतीचे उल्लंघ श्रीकंठ नीला ऐसा शंकर शोभेवर मागला जय देव जय देव जय कराव स्वामी शंकरा. आरती ओ वालू भावती ओ वालू गौरा जय देव जय देव. केले जामागे औषध प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय स्वामी शंकरा. आरती ओ वालू भावती ओ वालू गौरा जय देव जय देव. सुंदर मजनारी पंचांग शतकोटी सेवित वाचे उच्चारी रघुटी रामा दासा अंतरी जय देव जय देव जय कराव स्वामी शंकरा. आरती ओ वालू भावती ओ वालू गौरा जय देव जय देव. मुनिकाच्या भेटी कम्मा आले ना हनी माने मी माधुरी जगा जय देव जय देव जय शिवरंगा हरी पांडुरंगा माई वल्लवा राईच्या वल्लवा पाहे जीवलगा जय देव जय देव. पीतांबर कस्तुरी ललाटी हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय गाव हरी पांडुरंगा माई वल्लवा राईच्या वल्लवा पाहे जीवलगा जय देव जय देव. अन्नपाला शिवला गला आई रखमाबाई आई असला ओवाली तो राजा विठवा सावला जय देव जय देव. गाव हरी पांडुरंगा लखमाई वल्लवा राईच्या वल्लवा पाहे जीवलगा जय देव जय देव. त्या भक्तांना येती मागे तुमच्या पताका वैष्णव नाचती हरीचा महिमा आरतीचा महिमा नावा देती. हरी पांडुरंगा
रखमाई वल्लावा राईच्या वल्लावा पाहे जीवलगा जय देव जय देव कार्तिकी भक्तजन येती व साधू संत येती मागे मुक्ती केशवसी नामदेव माधवसी नामदेव भावे वाली जय देव जय देव गाव हरी पांडुरंगा रखमाई वल्लावा राईच्या वल्लावा पाहे जीवलगा जय देव जय देव वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवतनी सुरवर विश्ववर दे तारण संजीवनी जय देव नाही आरी कमी न बोलले काही लो प्रवाही ते तू भक्ताला लाही जय देवी महिषासुरमतनी सुरवर विश्ववर दे तारण संजीवनी जय देव होती निर्दाशा देशापासून थोडी थोडी गोपाशा अंबे तुझ वाचून कुंकुणी आशा नरलम तल्लीन झाला पंकज वेशा जय देवी महिषासुरमतनी सुरवर विश्ववर दे तारण संजीवनी जय देव हे गो विठ्ठले माझे माऊली हरी कर वाटणी पाहे ये गो विठ्ठले माझे माऊली रे ये गो विठ्ठले माझे माऊली रे गडावर बेसुनी माझा कैवारी आला जय गो विठ्ठले माझे माऊली रे जय गो विठ्ठले माझे माऊली रे माझा पंढरी राया जय विठ्ठले माझे माऊली रे जय विठ्ठले माझे माऊली रे माता पिता तमेव विद्या तमेव आहे नामाचा श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे मोरिया रे बाप्पा 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 मोरिया रे आता हे आमची मित्रमंडळी बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार आतमध्ये एक एक जण करून घेऊन जाणार दरवर्षी यांचा योगदान असतो बघा आमच्या मित्राचा मुलगा तो सुद्धा आलेला विसर्जनाला आपल्या आई वडिलांबरोबर सर्वात अगोदर बुवाचा गणपती चाललेला आहे
चैन पडे ना आम्हाला. मोरया मोरया. पहिला गणपती आपला विसर्जनला या वर्षाचा. संगम आणि सागर पाटील हे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना हातभार लावायला जावाय सुद्धा आहेत आपल्या बाजूला. साईडला देवीदास पाटील हे उभे आहेत. नेक्स्ट गणपती कोणाचा येणार आहे. आता नेक्स्ट गणपती तिकडनं आलेला आहे. पाहुण्यांचा नेक्स्ट गणपती आलेला आहे. तर अशा प्रकारे एक एक गणपती असे घेऊन जातात पाण्यामध्ये. तो विसर्जन झालेला आहे तिकडे. मध्ये येऊ नको. आता इकडे गौरी आणलेल्या आहेत. योगेश गायकर यांची गौर चालवलेली आहे विसर्जनासाठी. आणि आता जावाई घेतलेली आहे. ती जावाई घेऊन चाललेल्या आहेत आतमध्ये विसर्जनासाठी. हा गणपती आपला गणपती इकडे बघा. ही गौर गेल्या तिकडे विसर्जनासाठी. आणि इकडे सागर पाटीलने अजून एक गणपती घेतलेला विसर्जनासाठी. आणि संगम जोशी हे सुद्धा घेऊन चाललेले आहेत गौरीला विसर्जनासाठी. अशा प्रकारे एक गणपती चाललेले आहेत सर्व गणपती. आता इकडे उमेश धोंडे यांची गौर आणि तिकडे दीपेश सालुंखे यांनी गणपती चालवलेला आहे. अशा प्रकारे सर्व घेऊन येतात एक एक करून. आणि बुवानी आपला बाप्पाला हाणलेला इकडे विसर्जनासाठी. मोरया. अशा प्रकारे सर्व गणपती लाईनशी वेटिंगला आहेत. घे बबल्या घे. उलटा घेऊन बबल्या 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 तो कपडा हा होते घेऊन जा. अशा प्रकारे आपला बाप्पा देवीदास पाटील घेऊन गेलेला आहे विसर्जनासाठी. आणि इकडे संगमनी अजून एक. आणि आमच्या जावाईने एक गणपती घेतलेला विसर्जनासाठी. हा एक. आणि इकडे पाहुण्यांचा एक गणपती आलेला आहे. पाहुणे पण घेऊन आले आहेत विसर्जनासाठी इकडे. दादा तुम्ही थांबा पोरं घेऊन जातील. अशा प्रकारे चिखलोली गावातले गणपतींचा गौरींचा विसर्जन असतो एकदम रीतिरिवाजामध्ये. कैलाश भोईर पण चालले बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी. अशा प्रकारे बाप्पांचा विसर्जन असतो. आणि आमच्या मोठ्या घरची गौर आलेले इकडे. हे आमचे मोठे शेठ गौरीला विसर्जनासाठी घेऊन आलेले आहेत. आणि हे आमच्या मोठ्या घरची गौर चाललेली आहे आतमध्ये विसर्जनासाठी. इकडे अजून एक गणपती बाप्पाला विसर्जन घेऊन चाललेले आहेत. बघा किती गोड मूर्ती आहे बाप्पाची. मित्रांनो चिखलोली गावातले गौरी गणपतींचं विसर्जन तुम्हाला दाखवण्यात आलं. अशा प्रकारे आमच्या गावातले गौरी गणपतीचं विसर्जन होतं. तर मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. विसरून बेलकनचा घंटा दाबा. जेव्हा असा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.